राज्यातील गोरगरिबांना सणासुदीचे दिवस आनंदाने साजरा करता यावेत यासाठी महायुती सरकारने 3 वर्षापूर्वी मोठ्या दिमाखात आनंदाचा शिधा ही योजना सुरू केली होती. मात्र आता या योजनेवर आर्थिक चणचणीचे सावट आलं असून गणेश उत्सवानंतर दिवाळीतही नागरिकांना हा शिधा मिळणार नाही हे स्पष्ट झालं आहे. परिणामी सणासुदीच्या तोंडावर सामान्य जनतेच्या चेहऱ्यावरची उत्साहाची झळक मंदावली आहे. ही योजना आता बंद पडली आहे का, या मागची कारण काय, सगळं काही जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी सनी आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र. आनंदाचा शिधा ही योजना ऑक्टोबर 2022 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आणली महायुती सरकारने सुरू केली होती. उद्दिष्ट होतं गोरगरिबांना सण साजरे करताना आर्थिक दिलासा मिळावा. त्यामुळे ही योजना सुरुवातीला अतिशय लोकप्रिय ठरली. पहिल्या टप्प्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती, गुढीपाडवा, शिवजयंती, गणेश उत्सव आणि दसरा दिवाळी या काळात आनंदाचा शिधा दिला गेला होता. या योजनेतील पांढरे शिधापत्रक धारक वगळता इतर सर्व रेशन कार्ड धारकांना प्रत्येकी 100 रुपयांमध्ये 4 जिन्नस मिळत होते. 1 किलो पाम तेल, 1 किलो रवा, 1 किलो चणा डाळ आणि 1 किलो साखर या 4 वस्तूंचा संच आनंदाचा शिधा म्हणून प्रत्येक सणासुदीला दिला जात होता. पहिल्याच वर्षी या योजनेचा 1,72,00,000 कुटुंबांना लाभ मिळाला. तर राज्य सरकारने यासाठी सुमारे 2,400 कोटी रुपये खर्च केले अशी माहिती आहे. मग आता सत्ता प्राप्त झाली की लगेच योजना बंद करण्यासाठी महायुती सज्ज झाली आहे का, असा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात निर्माण झाला आहे. महायुती सरकारने 2022च्या उत्तरार्धात म्हणजेच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक लोकप्रिय योजना जाहीर केल्या होत्या. त्यात लाडकी बहीण योजना, शेतकऱ्यांना मोफत वीज योजना, ज्येष्ठ नागरिकांना तीर्थाटन योजना तसेच आनंदाचा शिधा योजना या प्रमुख योजना होत्या. या सर्व योजनांमुळे सरकारने ग्रामीण आणि शहरी मतदारांमध्ये आपली प्रतिमा लोकाभिमुख म्हणून उभारण्याचा प्रयत्न केला होता. परंतु निवडणुकीनंतर परिस्थिती बदलली. 2024 मध्ये विधानसभा निवडणुका पार पडल्या आणि महायुती पुन्हा सत्तेवर आली. मात्र सत्ता टिकवताना आणि नव्या धोरणांसाठी निधी उभा करताना राज्याच्या तिजोरीवर प्रचंड ताण आला. परिणामी अनेक लोकप्रिय योजनांच्या निधीवर गंडातर आले. लाडकी बहीण आणि शेतकऱ्यांना मोफत वीज या 2 योजना सुरू राहिल्या, परंतु इतर अनेक योजना जसे की आनंदाचा शिधा, तीर्थाटन योजना, घरकुल अनुदान योजना या सर्व निधी अभावी कागदावरच अडकून पडल्या आहेत. राज्य सरकारचा 2025-26 चा अर्थसंकल्प सादर करताना अजित पवार यांनी खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा इशारा दिला होता. महसूल उत्पन्न घटल्याने आणि केंद्राकडून अपेक्षित निधी न मिळाल्याने सामाजिक कल्याणाच्या योजनांसाठी निधी कपात करण्यात आली. परिणामी आनंदाचा शिधा योजनेसाठी अन्न व नागरी पुरवठा विभागाला 1ही रुपया मंजूर करण्यात आलेला नाही. योजनेसाठी दरवेळेस सणासुदीच्या सुमारे 1.5 महिना आधी मुख्यमंत्री कार्यालयाकडून सूचना देऊन मंत्रिमंडळात प्रस्ताव सादर केला जातो. त्यानंतर सुमारे 702 कोटी रुपयांची तरतूद करून निवादा प्रक्रिया पूर्ण केली जाते. मात्र यावर्षी या टप्प्यांवर फाईल पुढे सरकलेलीच नाही अशी माहिती विभागातील सूत्रांकडून मिळालेली आहे. या योजनेची अंमलबजावणी अन्न व नागरी पुरवठा विभागामार्फत केली जात असली तरी हा विभाग केवळ समन्वय म्हणून कार्य करतो. निधीची तरतूद न झाल्यास विभाग काहीही करू शकत नाही हे अधिकाऱ्यांचं देखील म्हणणं आहे. सणासुदीच्या काळात आनंदाचा शिधा मिळेल या आशेने अनेक कुटुंबीय आपले खर्च नियोजन केलं होतं, पण आता निधी न मिळाल्याने या कुटुंबांना आर्थिक फटका बसणार आहे. विरोधी पक्षांनी यावर पार्श्वभूमीत सरकारवर जोरदार टीका सुरू केली आहे. विपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत म्हटलं होतं की महायुती सरकारने निवडणुकी आधी दिलेली आश्वासनं फसवी ठरली. आनंदाचा शिधा म्हणजेच केवळ घोषणाबाजी होती. प्रत्यक्षात गोरगरिबांच्या ताटात आनंद नाही तर निराशा आली. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण देताना सांगितलं की राज्याची आर्थिक स्थिती ही सावरण्यासाठी काही योजनांचे पुनर्विचार करावी लागणार आहे. कोणतीही योजना कायमस्वरूपी बंद नाही. निधी मिळाल्यानंतर ती पुन्हा सुरू केली जाईल. दरवर्षी दिवाळीच्या सुमारास बाजारात महागाईचा स्फोट होत असतो. अशा वेळी आनंदाचा शिधा योजना ही गोरगरिबांसाठी दिलासा ठरत होती. आता तीच योजना ठप्प झाल्याने नागरिकांचा प्रश्न एकच, सरकारने सणासुदीचा आनंद हिरावला आहे का? निवडणुकीच्या आधी अशा योजना घोषित करायच्या आणि निवडून आल्यानंतर मात्र त्या योजनांना कैची लावायची. सरकारने हे धोरण चालूच ठेवलं आहे. मुंबई, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक यांसह ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावर लोकांनी या योजनेच्या पुनरुभाराची मागणी केली आहे. अनेक स्वयंसेवक संस्था आणि महिला मंडळांनी मुख्यमंत्री कार्यालयाला निवेदन देऊन किमान दिवाळीत तरी शिधा द्या अशी मागणी आता केली आहे.
3 वर्षापूर्वी गाजलेली आनंदाचा शिधा योजना आता पूर्णपणे ठप्प झाली आहे. सरकारकडून निधी न मिळाल्याने गणेश उत्सवानंतर दिवाळीतही नागरिकांना शिधा मिळणार नाही. निवडणुकीपूर्वी दिलेली अनेक आश्वासने आता फक्त सरकारी फाईल्समध्येच अडकून पडलेले आहेत. आम्ही आता निवडून आलो आहोत, तुम्हाला कसे सण साजरे करायचे आहेत याचे आम्हाला काही घेणं देणं नाही. सत्ताधाऱ्यांच्या या सत्ता भावना आहेत. सणासुदीच्या काळात गोरगरिबांच्या ओठांवर पुन्हा आनंदाचा शिधा असो केव्हा उमटेल हा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे. बाकी याबाबत तुम्हाला काय वाटतं? तुमची मते कमेंट करून नक्की कळवा. आणि जर दैनिक राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.